माती मळताना म्हणून बघा हातामध्ये अशी माती मळा. पोतेव मळताना तेव्हा एखादी गाठ त्याच्यात राहू शकते. मळताना बघा अशी पण माती मळा म्हणजे एअर वगैरे पण ते बघा असं गोळा करून घ्या हातामध्ये. जर तुम्ही मातीला बडवलंच नसता हातामध्ये त्यामध्ये आतली एअर वगैरे निघून जाते. गोळा असं मारला तो लक्ष द्या परत ना लक्ष द्या. मला सेंटर काढून द्यायचा तुम्हाला माहिती द्यायचा. याचं अप डाऊन 3-4 वेळा करायचं असं. हा सेंटर ठीक आहे. तर तुम्ही असं पण त्याला अंगठी मगाच तुम्हाला मी आता असं दाखवलेलं होतं. हा तळभाग असतो ना आपला हा प्रेस करा दाखवला तुम्हाला तुम्ही अंगठ्यानं दाखवत होता बघा. इथं पकडायचं असं त्या अंगठ्यात सेंटरवरून असं खाली खाली प्रेस करत जायचं. तुम्हाला त्या बेसचा अंदाज कळतोय एवढाच ठेवायचा आपला. अर्धा इंचला थोडंसं कमी ठेवलं तरी पण चालेल. आणि ह्या अंगठ्याने जशी बाहेर माती ओढत तरी पण माती बाहेर येते अशी. हो परत माती वाढायची कशी बघा. हा भाग इथे लावायचा असा हात लावला सपोर्टला ती बोटे येते. ह्याच्या समोर बोटे लावायची आपल्या अशी असा अंगठा लावा अशी बोटे लावा मातीशी वरती येते. त्याचं जे तोंड आहे ना ते बाहेर घेऊ नका आतमध्ये घ्या. तर तुम्ही असं बाहेर घेतात तुम्हाला कंट्रोल करायला ते अवघड होणार परत ते एवढं असू द्या. ही माती पाला पूर्ण वरती ओढून घ्यायची का. तुम्ही जर समजा एवढंच करून केलात तर इथं खाली माती जाड असेल तिथं कमी असेल तर तुम्हाला भाजायला पण तो वेळ जाणार. ते पूर्ण ओढून घ्यायचं असं. थोडं स्पीड कमी केला तरी पण चालेल. पकडायचं असतं ही मातीशी वडायची वरती तिरकी तिरकी अशा आतमध्ये वडायची. जर तुम्हाला असं जमत असेल तरी पण तुम्ही वडू शकता असं. असा बोट लावायचा आतमध्ये. इथं हा बोट जिथं आत लावताय ना त्या समोरचा अंगठा लावायचा आहे. दोन्ही मातीशी वडायची आणि याला बंद करून टाकायचं इथं वरती बघा. असं सुद्धा तुम्ही बंद करू शकता याला. झालं का. परत पट्टी लावायचं तुम्हाला दाखवतो परत. आणि मी मगाशी सांगितलं तसंच पट्टी अशी तिरकी पकडायची तर ही माती एक्स्ट्राची काढून घ्यायची म्हणजे फिनिशिंग दिसते. याला दिसते का फिनिशिंग. आता हा राहिला बघा. तर असं इथं तुमचं नॉर्मल याला हात लावा टच करा नसतं. ही तिरकी पट्टी लावा असं आणि ही माती अशी एक्स्ट्राची काढून घ्या.
तर परत त्याला पट्टी उलटी लावायची म्हणजे फिनिशिंग होणार सगळे. मी आणतो सोडू देतो. आणि लास्टला ही जी खालची माती काढायची मग तुम्हाला फिनिशिंगला माती बाहेर आली असेल ना परत तुम्हाला तसं ते चाकून माती काढावी लागते परत बघा. थोडं तिरकी पट्टी लावायची तिरकी अशी असं खालून ते निमुळतं होतं. हात परत स्वच्छ करा असे. एक कापड साईड तुम्ही ठेवत जावा म्हणजे तुमचे हात स्वच्छ झाले ना तर त्याला परत ते ठसे उठणार नाही. बघा पकडा असं ठेवायचं. ठीक आहे. समज तुम्हाला ज्यांना कोणा समजलं नसेल त्यांनी उत्तर त्यांना बोलवा समजून सांगेल परत. ठीक आहे चालू करा.